पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वंकास येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात आलेल्या मोरी पुलाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत। जानेवारी 2026 मध्ये पूर्ण झालेल्या या पुलाचे पहिल्याच पावसात काँक्रीट उखडून खड्डे पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या पुलावरून दोन पाड्यांतील 50 ते 60 कुटुंबांचा दैनंदिन प्रवास होत असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे। पुलाच्या खराब अवस्थेचे फोटो व व्हिडिओ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना पाठवूनही नुकसान झाल्याचे नाकारण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच पुलाची पुनर्बांधणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नाव शंकर लहानू रावते, ग्रामपंचायत सदस्य आहे मी, अपोजिट विरोधी पक्षाचा। आणि हे जे काम घेतले ते कुठल्या माध्यमात मला पण त्याची जाण आहे, परंतु घेतले म्हणून हे बनवायचे घेतले तर निकृष्ट दर्जाचं त्यांनी बनवलं। त्याच्यामध्ये खड्डे पडले आणि ते इथपर्यंत आम्ही भर करण्यासाठी त्यांना बोललं, ते पण त्यांनी नाही केलं। आता ते भर करायचे आले ते आले, आता सगळं म्हणजे घेऊन गेले, म्हणजे पुरामुळे ते सगळं कोसळून गेले। आणि साधं म्हणजे आता त्याच्यावरती हे चढलं तर सगळं हे खसडून गेले, म्हणजे सगळं विल्हेवाट झाली त्याची। सर बाकी त्याचे खड्डे बघा पाहिजे, त्यांना दाखवा, ते बोलणार नसेल त्यांना। थोडेच बोलून मी संपवतो माझे दोन शब्द बस। नमस्कार, माझं नाव सुरेश तुंबडा, वंकास या गावातील हाडलपाडा पाटीलपाडा या इथं पूल बनवलेलं आहे। ते 1/1/2026ला बनलं आहे। 5-6 महिन्यापूर्वी ते एकदम माल हे एकदम डुप्लिकेट हे करून पूर्ण खड्डे पडलेले आहेत। ग्रामस्थाला जायला वगैरे फार त्रास होतो आणि पावसाळ्यात पूर्ण पाणी भरते। तर सरकारला एवढीच विनंती आहे की ज्यांनी काही बनवलं आहे त्यांना हे नवीन करून आम्हाला पाहिजे आणि त्याच्यावर ज्यांनी बनवलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। सरकारला एवढीच विनंती आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।